मॅडम हम्म. येऊ का? तुम्हाला किती वेळा सांगायचं या घरात येऊ का असं विचारायचं नाही. ही काही तुमची शाळा नाही. नाही, माणूस कामात असतो ना म्हणून विचार. वेळ आहे ना आत्ता तुमच्याकडे? आम्ही जर का कामात असतो आमच्याकडे येळ नसता येऊ नका असं सांगितलं असतं. बोला आता पटशिरी काय काम आहे ते. एक विनंती होती. विनंती कसली? अधिपतींनी गाणं शिकावं अशी माझी इच्छा आहे. तर तुम्ही परवानगी द्याल का त्यांना गाणं शिकायला? अशी तुमची इच्छा आहे. अधिपतींची काय इच्छा आहे? त्यांची पण इच्छा मॅडम. त्यांना पण खूप आवड आहे गाण्याची. असं मग ते का नाही आले आम्हाला सांगायला? तुम्ही काय त्यांचं वकीलपत्र घेऊन आलं वय? नाही नाही, तसं नाही मॅडम, पण हे बघा, ते तुमच्या शब्दाबाहेर नाही. तुम्हाला आवडेल ना आवडेल असं त्यांना वाटत होतं म्हणून नाही आलं. आम्हाला आवडल न आवडल असं त्यांना वाटत होतं म्हणून ते आले नाही. तुम्ही मात्र आला. बर जाऊ दे जाऊ दे जाऊ दे. मग द्याल ना तुम्ही परवानगी? तो काय घाई काय एवढी? हा, विचार करतो आम्ही, सांगतो तुम्हाला. ठीक आहे, तुम्ही विचार करा मॅडम, पण प्लीज पॉझिटिव्हली विचार करा. कारण अधिपतींनी गाणं शिकावं अशी माझीही इच्छा आहे आणि त्यांचीही इच्छा आहे. आणि माझी. अधिपतीच्या गळ्यात गाणं आहे, सूर आहे, मी ऐकलंय. त्यामुळं त्यानं गाणं शिकावं अशी माझी इच्छा आहे. येत आहे आमच्या ध्यानात तुमच्या दोघांचं पण म्हणणं काय ते. करतो आम्ही, विचार करतो. हरकत नाही, तू विचार कर, वेळ घे, पण चांगला विचार कर. आणि त्याच्या इच्छेचाही विचार कर. कळलंय आम्हासनी तुमच्या दोघांची पण इच्छा आहे ती. नाही नाही, अधिपतीनं गाणं शिकावं ही फक्त आम्हा दोघांची इच्छा नाहीये, स्वतः अधिपतीलाही तसंच वाटतंय. बरोबर ना अक्षर? हो, खरंच त्यांची इच्छा आहे शिकायची. ठीक आहे, आम्हाला विचार करू द्या. चालेल, तुला हवा तेवढा वेळ घे, विचार कर. तुझा होकार जर असेल तर आम्हाला सगळ्यांना चांगलं वाटेल. मॅडम मी येते, पण प्लीज प्लीज. ती विचार करते म्हणाली आहे, पण ती होकार देईलच असं नाही. आणि तिने जर परवानगी दिली नाही तर अधिपती तयार होणार नाही. बाळा, तू काय वाटेल ते कर, पण अधिपतीला तयार कर. मी पूर्णपणे प्रयत्न करेन मग. असं अक्षरा, हे कलेची आवड, गाण्याची ओढ हे सगळं चारूच आहे. भुवनेश्वरीला ते पक्क माहिती आहे. त्यामुळे कदाचित ती विरोध करेल. त्यामुळे तू अधिपतीला काय वाटेल ते करून कन्व्हिन्स कर, तयार कर त्याला. बाबा, जर अधिपतींना मनापासून गाणं शिकावंसं वाटलं तर चांगलंच होईल. नक्कीच प्रयत्न करेन आणि गरज पडली ना तर मी मॅडमनाही कन्व्हिन्स करेन. ठीक आहे, मी आलो. भावा, आपल्या नवीन प्रोजेक्टसाठी आपल्याला माणसं निवडावी लागतील. पेपरात जाहिरात बिरात दिल्या का नाही? दिल्यात ना, आपल्या सोशल मीडियावर, वेबसाईटवर सगळीकडे जाहिराती दिल्यात. नाही, ते भारी केलंस. टाकलं सरकार. मला जाऊ द्या ना घरी, आता वाजले की 12. भावा, गाणं एवढं म्हणू नकोस. सकाळ धरण त्या गाण्याने काय पाडी घेतली माझी माहिती आहे काय?
इथे आमचं काय चाललंय शिरेसन तू आणि गाणी म्हण. अहो ते मला दिसलं तुम्ही टेन्शन मध्ये, सॉरी. पण तुम्ही म्हणलं आता 12 वाजले, नाश्त्याला जाऊ ना, चला ना. लई स्वारी बिरी म्हणलंस तुझं 12च वाजवतो बघ. ए अरे ए चला नाश्त्याची वेळ झाली. चला. अरे वा अक्षरा, आमच्यासाठी पण नाश्ता आणलाय का? तुमचं आणि काय आणलं नाही, जाऊ तुम्ही. सरकार, आम्ही कॅन्टीनला जाऊन येतो, तुम्ही नाश्ता करा. चल ओंके, तुमचं चालू द्या. होय होय आमचं चाललंय. कशाला तुम्ही डबा बिबा घेऊन आला, कुणाच्या तरी हाताने पाठवायचं सोडलं? हा, कशाला त्रास घेतला स्वतः? अहो हा काय त्रास आहे का माझ्यासाठी? तुम्ही गाणं शिकला नाहीत ना तर मात्र मला त्रास होतो. आली हरदासाची कथा मूळ पदावर आली. पुढे कुठे गेली अजून? आई साहेबांनी नाही आवडणार तुम्हाला मी किती वेळा सांगितलं. अहो त्या विचार करते म्हणाल्यात. म्हणजे काय विचारलं काय तुम्ही त्यासनी? हा अगा झालं, आता काय खरं नाही. आता काय तुम्ही कशाला काहीतरी केलो? अहो एवढं का घाबरताय तुम्ही? ऐका, मी त्यांना विचारलं आणि त्या शांतपणे बोलल्या माझ्याशी. काय म्हणल्या? हेच विचार करायला वेळ द्या म्हणाल्या. हेच मग तुम्ही लक्षात घ्या, याचा अर्थ त्यांचा नकार आहे. त्यांचा जर होकार असता तर होय म्हणून मोकळ्या झाल्या असत्या पहिल्या फटक्यात. अहो पण होकारही असू शकतो ना. विचार करते असं म्हणाल्या. अहो कसं कळणं झालंय तुम्हासनी. आई साहेबांनी एकतर शिकल्याला फिकल्याला आवडत नाही. तिथं त्यांना साध्या शिक्षणाचा राग आहे. तुम्ही जर गाणं बिणं शिकायचं म्हणालाय, कसं तयार होणार त्या? आणि हे बघा, तुम्ही त्यांच्या मागे टुमणं लावू नका, माझ्या मागे लावलं होतं तसं. त्यांनी वेळ मागितला तर वेळ द्या. हो मी देणार आहे वेळ, डोंट वरी. म्हणजे मला एवढंच म्हणायचं, तुम्ही आता परत स्वतःहून काही विचारायला जाऊ नका. आता हे बघा, त्या किती वेळ लावतात त्यावर ते अवलंबून आहे. काय तुम्ही सोडा की कशाला हट्टाला पेटलाय तुम्ही? अहो मला कळत नाही तुम्ही एवढा निगेटिव्ह विचार का करताय अधिपती? थोडा पॉझिटिव्ह विचार करा ना. आणि हे बघा, त्यांचा निर्णय काहीही असू दे, आपल्याला एक गोष्ट तर नक्की कळेल, त्या तुमच्या इच्छेचा विचार करायला तयार आहेत की नाही हे आपल्याला कळेल. चला जाऊ दे, तुम्ही नाश्ता करून घ्या. हा छान गरमागरम नाश्ता आणलाय मी, येते. चालतंय. ताई, बघितलंच नव त्या मास्तरडीनं कसं डोसकं चालवलंय. लई हुशार आहे ग बाई ती. मोठ्या मालकासनी घेऊन आली, ते बी तुझ्यावर प्रेशर टाकाय. आता तू कसं नाही म्हणू शकणार? का शिकू देशील त्यासनी गाणं? आता काय करशील ताई तू? अगं ताई सांग की तू काय करशील? आम्ही बोलणार नाही, करून दाखवणार. लय हाऊस आहे त्यांना परीक्षा घ्यायची. हा परीक्षक पण घेऊन आल्या. आता बघ आम्ही त्यांचा पेपर कसा सोडवतो ते. हा ताई, तू का नाही चांगली अद्दल घडव बघ तिला. तिचं का नाही धाडसच नाही झालं पाहिजे तुझ्या नादाला लागायचं. आनंदराव बोला घेऊ. हा बर, कोल्हापुरात आला वे. बर 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 बर, अंबाबाई दर्शनासाठी आलं वे. बर झालं का नाही मग दर्शन? वा वा वा. कोण कोण आई साहेब आल्यात का नाही तुमच्या? आणि वहिनी? काय राव, वहिनीच नाही आणायची नाही. आणि लेक आले का नाही तुमची? ती आलं ना? वा 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 वा. मग झालं देवी दर्शन, मग आता भेटूया. नाही 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 नाही, तुम्हाला माहित आहे का नाही, आपल्याकडे इशा आरड असतोय. पाहुणे आले की त्यासने आम्ही मिसळ आणि कटवाडा खाऊ घातल्याशिवाय सोडत नाही, लक्षात ठेवा.
हा आणि रातच्याला जर येळ काढणार असाल तर मग तांबड्या पांढऱ्याचं नियोजन बी लावूया. हा गाणं शिकण्यासाठी भुवनेश्वरी मॅडमने अधिपतींना परवानगी देऊ दे. खरंच, कारण अधिपतींची इच्छा आहे गाणं शिकण्याची. मॅडमचा होकार मिळू दे देवी. कारण शिक्षणाबरोबर एखादी कलाही अंगी असायलाच हवी. माझ्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबर एखादी कला शिकता यावी म्हणून मी नेहमी प्रयत्न करत असते. आणि आता मी अधिपतींसाठी प्रयत्न करते. माझ्या प्रयत्नांना यश दे फक्त. नाही नाही असं जायचं नाही. या या एक काम करतो, झामोदेशी लोकेशन पाठवतो, टामोदेशी पोचा याला लागते. हा हा वाट बघाली. हा पाठवतो लगेच पाठवतो. हा लोकेशन अहो सावकाश, एवढी घाई कसली चालली आहे? अहो घाईच करायला पाहिजे. का, काय झालं? पाहुणे यायला लागल्यात. कोण येतंय? हा अहो ते आमचे मित्र आहेत आनंदराव म्हणून, हा. आर्किमेड आहेत ते. इथं अंबाबाई दर्शनाला आलते कोल्हापुरात, पण ती तशीच चालली होती. त्यासनी म्हणलं घरला आल्याशिवाय जाऊ नका, पाठवतो लोकेशन. अच्छा, काय म्हणा तुम्ही? आर्किमेड? आर्किमेड हे कसलं नाव आहे? नाव नाही, काम आहे त्यांचं. आर्किमेड? हे असलं कुठलं काम आहे त्यांचं? मला आर्किमेड शास्त्रज्ञ माहिती आहेत फक्त. शास्त्रज्ञ नाहीये त्यांनी, आर्किमेड आहे तो. आर्किमेड? आर्किमेड म्हणजे नाही का, ते कागदावर सगळे डिझाईन काढतात बांधकाम सुरू करायच्या आधी, त्याशिवाय बांधकाम सुरू होऊ शकत नाही. एवढा मोठा कागद. तेव्हा तुम्हाला आर्किटेक्ट म्हणायचंय का? बरोबर तेच म्हणायचं. अहो बरोबर कसलं? तुमचा उच्चारच कळला नाही समोरच्याला तर तुम्ही काय म्हणताय कसं करणार? म्हणा बरं पटकन, चला. आर्किटेक्ट म्हणा बरं. आर्किटेक्ट गायला नाही सांगितलं, म्हणायला सांगितलं. हा लय सुचते तुम्हाला सगळी. पण आवरा हो, पाहुणे येणार आहेत. आवरा पडतीची ही शाळा नंतर घ्या की माझी. तुम्ही आवरा, मला बी आवरू दे. हो मी आवरते, तुम्ही पण आंघोळ वगैरे करून घ्या. मलाही आवरायला लागेल कारण मला बाहेर जायचं आहे. जावा तुम्ही बाहेर, पण आधी पाहुणे येणार आहेत. हो पाहुणे येऊन गेल्यावरच जाईन मी. तुम्ही आवरा तर पटकन आंघोळ करून घ्या. वहिनी साहेब, तुम्हाला भेटण्यासाठी कोणीतरी आलंय. मला हा गोपाळ दादा आले असतील. ठीक आहे, त्यांना सांगा आलेच मी. अहो तुम्ही उभे का आहात अजून? जा ना, आवरा पटकन. चला 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 आवरा. तुम्ही आवरा. कोण काय बोल? अरे नाही, आज जरा पाहुणे येणार आहेत, त्यामुळे आता लगेच काय फॅक्टरी त्याला जमणार नाही. तू जा की. हा मी दुपारच्या नाही येतो पाहिजे तर मग. हा चाल. मावशी 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 काय? अगं एक गोष्ट आली माझ्या मनात, म्हणताना तुला सांगावीशी वाटली. तुझ्या मनात गोष्ट आलीये म्हणजे काहीतरी आम्हाला गोत्यात आणणारीच गोष्ट असणार. बोल. अगं नाही मावशी, लय भारी आहे. हे तू सांगू नकस, आम्ही ठरवू. सांग तुझ्या मनातली गोष्ट काय ती सांग आम्हाला. आणि एखादी गोष्ट आम्हाला न सांगता तू आडग्यावानी केलीस, त्याची मातीच करशील आणि मग आम्हीच गोत्यात येऊ. सांग त्या परीस सांग. हा म्हणजे मावशी बघ, हा मला असं वाटतंय तू नाही का अक्षताची शाळाच बंद करून टाक. ती घरात बसती ना का मग तिला अक्कल येईल. ती एकदा का घर कोंबडी झाली ना का मग तू सांगशील ते समजा ऐकल बघती. तू कर तिची शाळा बंद करून टाक. त्यांची अक्कल ठिकाण्यावर येईल की नाही आम्हाला माहित नाही, पण तुझी अक्कल नेहमीप्रमाणे शेण खायला नक्कीच गेल्या. मुळात त्यांनी नोकरी करावी अशी आमची इच्छा होती आणि आता जाते नोकरीला तर आम्ही ती बंद नाही करू शकत. अगदीच नजरेत येईल आणि अधिपतीनं ते आवडायचं नाही. आणि दुसरं म्हणजे मास्तरीनबाईंना आमची परीक्षा घ्यायची आहे आणि आम्ही जर का असं वागलो
तर आम्ही मागं हटलोय असं होईल आणि आधिपती गैरसमज करून घेतील ते वेगळंच. तेव्हा तुझी आयडिया तुझ्याकडेच ठेव. चालतंय मावशी. पर मी या काय म्हणती, म्हणजे जर सरळ मार्गानं होत नसल तर मग वाकड्या मार्गानं करायचं का? म्हणजे म्हणजे ती घरात बी बसल आणि अधिपतीसने बी त्याचं काय वाईट वाटणार. ते कसं काय करणार? मावशी तू ना त्या अक्षदाला लय घालून पाडून बोल, एवढं घालून पाडून बोल का नोकरी सोड, साधं बाहेर बी जायची नाही ती. म्हणजे काय होईल, साप बी मरल आणि काठी बी नाही तुटणार. चंचे, तू तुझा साप आणि तुझी काठी घेऊन सापशिडी खेळत बस. चल जा आता. आणि परत जर का अशा आयडिया घेऊन आमच्याकडे आलीस तर आमच्याकडच्या काठीने तुला घराबाहेर काढू. जाशील सापासारखी सळसळत. चल निघ आता. आली मोठी आयडिया घेऊन. मॅडम, तुम्ही जी लिस्ट दिली होती त्याप्रमाणे सर्व साहित्य आणले आहे, एकदा चेक करून बघा. हो हो, सगळं बरोबर आणलंय तुम्ही. हा, अहो नाही, राहू दे दादा तुमच्याकडे. 1350 रुपये बिल झाले मॅडम, हे शिल्लक पैसे आहेत. हो ठीक आहे, काही हरकत नाही, राहू दे ना तुमच्याकडे. नको मॅडम. अहो तुमची सुट्टी असून सुद्धा तुम्ही एवढा वेळ काढलात माझ्यासाठी, हे सगळं आणलं, राहू दे तुमच्याकडे, काहीच हरकत नाही. थँक्यू तर आम्हाला म्हटलं पाहिजे मॅडम. हे उन्हाळी छंद शिबिर खूप छान करताय मॅडम तुम्ही. माझी मुलगी तर सकाळपासून नाचायली. केव्हा सुरू होणार हे शिबिर? पोरांना फक्त सांगितलं तर कमीत कमी 100-200 पोरं शिबिराला यायला तयार झाली. काय सांगता? मला वाटलं नव्हतं सुट्टीच्या काळात एवढा रिस्पॉन्स मिळेल. किती चांगली गोष्ट आहे. मैदानी खेळ, लेझिम आणि डान्स वगैरे आहे ना मॅडम, त्यामुळे सर्व पोरांना एवढा आनंद झाला ना की बस. मला हेच हवंय. मुलांना असाच आनंद झाला पाहिजे, त्यांचा उत्साह टिकून राहायला पाहिजे. कारण मुलांना अभ्यासाबरोबर एखादी कला सुद्धा यायला हवी ना. आणि एरवी शाळा सुरू असताना बाकी काही ऍक्टिव्हिटीज करायला मुलांना वेळच मिळत नाही. म्हणून म्हटलं या वर्षीपासून एखादं उन्हाळी छंद शिबिर वगैरे सुरू करूया. चांगला रिस्पॉन्स मिळाला तर मी दरवर्षी अजून जास्त मुलांचे वर्ग भरवे आणि एक्सपर्ट लोकांना बोलवून शिकवा. करा करा मॅडम, आम्ही सगळे मिळून तुम्हाला सपोर्ट करू. थँक्यू दादा. जावई बापू, हं? घरी कुणी पाहुणे येणार आहेत म्हणून. कोण? ते फॅक्टरी बांधणार आहेत वाटतं. अच्छा अच्छा, आनंद आहे. हा, तुम्हाला कसं कळलं? काय? नाही म्हणजे त्यांचं नाव आनंद आहे हे तुम्हाला कसं कळलं? काय? आई तसं नाही, मी असं म्हणालो की म्हणजे ते आलेत त्याचा आनंद आहे मला, असं म्हणतोय मी. नाव आनंद. कसं आहे आई, इतक्या वर्षामध्ये या घरात कुणी चांगली भली माणसं आल्याचं मला आठवत नाही. आता अक्षरामुळं काही कामाची माणसं येत आहेत, चांगली माणसं येत आहेत, तर आनंद झाला मला, असं म्हणालो. आता सगळं छान होईल बघा. हा ते आहेच म्हणा, पण जवळ या घरातला मूळ पुरुष बदलत नाही नव, तवर या घरात काय बी चांगलं होत नाही बघा. म्हणजे? नाही म्हणजे तुम्ही भुवीची माफी मागितलीत, लय चांगलं वाटलं बघा. पण आता घरात पाहुणे येणार आहेत, त्यांच्या समोर तिला वाईट वंगाळ बोलू नका म्हणजे झालं. येते. तुम्ही जा आता, मुलांची नाव नोंदणी सुरू करा, मी येतेच थोड्या वेळात. काय चाललंय काय? हा, सुट्टीत मी शाळेची कामं चालू येतोय आणि काय रे मारुती,
तुला कळत नाही भाई मालकीन बाईंची सुट्टी आहे. हे सगळं सामान कशाला घरला आणलंस? दादा मीच बोलवलं होतं मॅडम त्यांना. कसं बाई आणि यू काय बाजार भरवलाय होय घरात? ही लहान पोरांची खेळणी कशा बाई? आपल्या घरात लहान पोरं नाहीत. मारुती दादा तुम्ही या, बाकी आपण शाळेत भेटूच. ए मारुती, जाताना यो कचरा घेऊन जा. कचरा नाहीये तो मॅडम. तुम्ही या दादा, आपण भेटू शकतो. काय म्हणलात तुम्ही? शाळेत भेटू? कशा पाहिजे? शाळा तर बंद आहे ना. मग शाळेत कशाला भेटायचं? नानाजी, हा कचरा बाहेर टाकून दे. धनाजी काका